मित्रांनो नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी. मी आपला मित्र सर्वांचं स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. आपल्याला या व्हिडिओला कमीत कमी 1000 तुम्ही जय श्रीराम नावाच्या कमेंट करा. महाराष्ट्रातील नाही तर पूर्ण भारतातील राजकारण अक्षरशः हे सध्या संपत चाललंय. मी असं का म्हणतो तुम्हाला कळून जाईल. पण या सगळ्या विरोधकांनी महाराष्ट्रामधील पवारसाहेबांचे असतील, उद्धव ठाकरे गटांचे खासदार असतील, काँग्रेसचे खासदार असतील आणि भारतातील तमाम खासदार ह्या सगळ्यांनी उडते घोडे आपल्या अंगावरती घेतलेत की काय असं वाटायला लागते मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये दिल्ली घडवायचा प्रयत्न अजूनही होत आहे. लोकांना, तरुणाला या ठिकाणी जागृत करून, म्हणजे काही त्या मुलांचं ब्रेन वॉश करून त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने त्या लोकांना मोटिवेट करून रस्त्यावरती आणायचे कामं चालू झालेत. अगदी 1 महिना सरकारला वेटीस धरलं, झुरळांनी वेटीस धरलं होतं आणि ह्या झुरळांची मागणी होती नीट परीक्षेबाबत. आता पेपर फोडी असे जे काही प्रश्न असतात यासाठी कठोर असा कायदा बनवावा लागतो. आणि जर कठोर कायद्याचा धाक असेल तर असं कृत्य कुणी करणार नाही. मुळात पेपर फोडतं कोण? हे क्लास माफिया आणि आमिर बाप की बेवडी हुई औलाद. मग ह्या सगळ्यामध्ये या सरकारनं एक बिल पास करायचा प्रयत्न काल अधिवेशनामध्ये केला. असा एक कठोर कायदा, त्या कायद्याच्या बडग्यामुळं, त्या कायद्यामुळं अनेक तरुणाचं आयुष्य बर्बाद होणार नाही. आणि परत या भारतामध्ये परीक्षा पेपर फुटीमुळं तरुणाला मोर्चा काढायला लागू नये यासाठी हा शासनाचा प्रामाणिक प्रयत्न होता. पण या प्रयत्नाला संसदेमध्ये या लोकांनी ते विधेयक पारित करू दिलं नाही मित्रांनो. पेपर लीक माफिया विरोधामध्ये जी काही बिल येत होतं, कठोर कायदा येत होता, त्या कायद्याला इंडिया आघाडीचा कडकडून विरोध काल बघितला आपण. म्हणजे ह्या लोकांची मानसिकता तेच, पेपर फोडायचेच. पेपर फोडणार कोण? यांचेच लोक आणि रस्त्यावरती उतरणारे यांचेच लोक. तरुणाला पुढे करून आपल्या गुंडामध्ये घालायचे आणि सरकारला वेठीस धरायचं, फक्त हा यांचा धंदा आहे. मला इथं स्पष्ट बोलावं वाटतं. आणि महाराष्ट्रामधले पाहायला गेलं तर या ठिकाणी उद्धव ठाकरे आता सध्या ते महाराष्ट्रामध्ये आंदोलन पेटवायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांचा सुद्धा एक खासदार उठून बोलला नाही की आमचं समर्थन या बिलाला आहे म्हणून. मग ह्या सगळ्या जेने आणि ह्या कॉक्रोच, ह्या झुरळांनी एक प्रश्न यांना विचारायला पाहिजे की तुम्ही ह्या बिलाला नेमका विरोध का करता. पण हे काही विचारणार नाहीत. आणि ह्या सगळ्या राजकीय पक्षामध्ये आता काहीच दम नाही, कुठलाच दम उरला नाही, असं एक खोचक विधान यांच्याच एका पत्रकाराने केलं आहे. ते पत्रकार पहिलं शरद पवारांची वाहवा करायचे, राहुल गांधीची वाहवा करायचे आणि ते उद्धव ठाकरेंचीही वाहवा करायचे. भले त्यांनी पूर्वी उद्धव ठाकरेंना शिव्या घातल्यात, बाळासाहेबांना त्यांना, पण आता त्यांचे वाहवा करायचे. पण आता ह्या तिघांना सुद्धा ते फाट्यावर मारत आहेत. कारण काय? आता यांना एक पुढली पार्टी भेटली आहे, झुरळ नावाची, म्हणजे कॉक्रोच नावाची, तिलचट्टा नावाची. ते पत्रकार म्हणजे निखिल वागळे. बघा झालं असं काँग्रेसचे जे काही सक्काळ आहेत यांनी एक ट्विट केलं होतं, भाष्य केलं होतं. नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरी यांचा राजीनामा झाला पाहिजे असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरती केलेलं भाष्य आहे. आणि ह्या भाष्यावरील निखिल वागडेंनी ती यांची पोस्ट हे रिट्वीट केली आणि सांगितलं रिट्वीट करून की तुम्ही घेऊनच दाखवा. म्हणजे काँग्रेस आणि हे बाकीचे जे काही आहेत यांच्यामध्ये काहीच दम नाही. आता काँग्रेस हे बोलते राजीनामा द्या गडकरीला, पण ते राजीनामा घ्यायची कुवत आणि दम यांच्यामध्ये नाही.
आणि तोच दम महाराष्ट्रातील नाही तर भारतातील कुठल्याच पक्षामध्ये नाही, असं स्पष्ट या ठिकाणी निखिल वागळे यांना म्हणायचं आहे. त्यांना हेही म्हणायचं आहे की हे सगळे काही जे आहे ते फक्त कॉक्रोच जनता पार्टीच करू शकते, अभिजित नावाचा दिपकेच करू शकतो, हा विश्वास वागळेंना आहे. याचा अर्थ मला कळतो का मित्रांनो, की भारतातील जी काही राजकीय विरोधक आहेत, जी इंडी आघाडी आहे, ही इंडी आघाडी नपुसक बनली काय, असा इथे एक प्रामाणिक प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे. कारण यांचा जवळचा तिलचट्टा आता झुरळाची भाषा बोलू लागलाय, मग बाकी तुम्हाला मी सांगायची नव्यानं गरज काय नाही. हे सगळं प्रकरण असं आहे. आणि निखिल वागळेंना आता निखिल बघा, जरी असंच होत राहिलं, जर कॉक्रोचच्या जर आडवं हे लोक यायचा प्रयत्न केला तर ह्या सगळ्यांना निखिल वागळे भिडणार, ही काळ्यावरची पांढरी रेघ आहे. पण या ठिकाणी मला सर्वांना एक प्रामाणिकपणे याच्या माध्यमातून प्रश्न विचारावासा वाटतो. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये 5 वेळा MPSC परीक्षेचे पेपर फुटले गेले आणि 5 वेळा परीक्षा लांबवली गेली. त्यानंतर आता पंजाबमध्ये पेपर फुटलेला आहे, कर्नाटकमध्ये फुटला आहे, केरळमध्ये फुटला आहे. मग या ठिकाणी ज्यांचं सरकार आहे ते या विषयावरती काय नाही बोलत आपल्या राज्यामध्ये, पण ह्या सगळ्यांना दिल्लीमध्ये येऊन गोंधळ घालायचा आहे. आणि हे सगळं जे काय आहे, आता ह्या सगळ्या विषयावरती IB डाटा कलेक्ट होते, फॉरेन्सिक टीम यावरती काम करत आहे. त्या आंदोलनाच्या माध्यमातून जे काही इथं गुंड पाठवले होते, गुंड पाठवणाऱ्यालाही तिथं असणाऱ्यालाही याचा परिणाम नक्कीच भोगावा लागणार आहे. तुम्ही काल एक व्हिडिओ बघितला असाल, त्या कॉक्रोच जनता पार्टीमधील जे काही 3 ते 4 भडवे भामटे होते ते पार्टी करत होते. आता इथं प्रश्न पडला आहे, त्या आंदोलनामध्ये 20-21 तरुणांनी आत्महत्या केली म्हणणारे त्यांच्याच जीवावर हॉटेलमध्ये जाऊन नाचतात आणि बाकीचे रस्त्यावरून त्यांनी दगडफेक केलेली आहे, त्यांना आता पोलीस एक एक करून उचलत आहेत. बघा, ह्या लोकांच्या बहकाव्यामध्ये येऊन तरुण आपल्या जिंदगीचे येल लावून घेत आहेत. वेळी सावध होण्याची गरज आहे सर्वांना. आणि उद्धव ठाकरे, संजय राऊत, महाराष्ट्रातले आपले बाकीचे विरोधक, इंडिया आघाडी यांच्यामध्ये खरंच दम नाही हे वागळेने दाखवून दिलंच. पण हे कसे दोन तोंडी आहेत, यांची नेमकी इच्छा काय आहे आणि नेमकं यांच्या मनामध्ये देशाच्या विरोधामध्ये आणि जनतेच्या विरोधामध्ये काय काय आहे हे या कालच्या बिलावरून मित्रांनो समजलं. यांना अक्षरशः तोंडावर पाडलं आहे लोकसभेमध्ये, या अधिवेशनामध्ये. कारण सरकार आपलं काम करत आहे, विधेयक आणतंय, कायदा बनवतंय, त्यांनासुद्धा या लोकांना विरोध करायचे कारण काय, हे कारणं लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. तुमचं मित्रांनो या दोन्हीही प्रकरणावरती मत काय आहे नक्कीच खाली भरभरून कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला काही आमच्या चॅनलसाठी काही मदत करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये अकाउंट डिटेल दिलेले आहेत, त्यामध्ये फोनपे, पेटीएम सगळंच आहे. नमस्कार, उद्या भेटू परत. रामकृष्ण हरी.